नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील। शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात या ठिकाणी वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण आणि कांदा निर्याती संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे त्या संदर्भातील जाणून घेत आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। पुढे चॅनल तुम्ही नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यास करू शकता। जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक होण्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या। केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क या ठिकाणी शून्य केले आहे। मात्र यंदा कांद्याची लागवडी अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात आवक होत आहे, तर देशांतर्गत मागणी व कांदा निर्यात कमी आहे। याच पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेत कांदा निर्यात स्पर्धात्मक होण्यासाठी निर्यात केलेल्या उत्पादनावर शुल्क आणि कर माफी योजनेअंतर्गत RODTEP 5% परतावा द्यावा अशी मागणी हॉर्टिकल्चर प्रोड्युसर एक्सपोर्ट असोसिएशनने केंद्राकडे केली आहे। एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर कांद्याच्या देशांतर्गत उपलब्धतेसाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर काही अटी शर्ती लागू केल्या होत्या। दरम्यानच्या काळात स्पर्धक कांदा उत्पादक देशांनी निर्यात सुरू ठेवली, तर निर्यात शुल्क असल्याने भारतीय कांदा निर्यात कमी झाली होती। आता कांदा निर्यात शुल्क रद्द केले आहे। मात्र सध्याच्या परिस्थितीत कांद्याचा पुरवठा कमी असल्याने देशांतर्गत कांद्याच्या किमती घट दिसून येत आहे। त्याचा परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत आहे। त्यामुळे निर्यात वाढण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे। केंद्राने यामध्ये तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी संघटनेने केली आहे। कर परतावा 5% वाढवण्याची मागणी केंद्र सरकारने वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालकाच्या माध्यमातून निर्यात केलेल्या उत्पादनावर शुल्क आणि कर माफीची योजना 1 जानेवारी 2021 पासून निर्यातीसाठी सुरू करण्यात आली आहे। सध्या कांदा निर्यातीवर 1.9% परतावा मिळत असून तो 5% पर्यंत वाढवण्याची संघटनेचा आग्रही मागणी आहे। धन्यवाद। लाईक शेअर आणि सबस्क्राईब। जय महाराष्ट्र।